जन्मो जन्मीचा सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी. पूर्वी पुण्य केले ओ माये विठे लादले या विठोबाचे पाय. बाप रखमादेवी वरू आहे तया तीर्थी केदवा जाती पाय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8वा त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 194 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया या शांतस्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात अविनाशी तत्व, शाश्वत तत्व म्हणजे एकच आणि ते म्हणजे ईश्वर तत्व. प्रत्यक्ष भगवंत तेच फक्त ईश्वर आहे, बाकी सगळं नश्वर आहे महाराज. ब्रह्मदेवाचं पाहिलं आपण, इंद्रदेवाचं पाहिलं, भूलोक पाहिले, देवलोक पाहिले, पितृलोक पाहिले, स्वर्गलोक सुद्धा पाहिलं आपण. क्षिणे पुण्यमार्ते लोकम विशंती. पण एकमेव धाम त्या भगवंताचं असं आहे महाराज की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत स्वतः सांगतात की एकदा तिथे गेला रे गेला जीव की परती माघारी घेत नाही. या मृत्यूलोकी पुन्हा येण्याची आवश्यकताच पडत नाही महाराज. आणि तो भगवंत कसा आहे? सर्वश्रेष्ठ आहे. तो भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. बाकी त्याला काही नको, फक्त भाव पाहिजे महाराज. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. काही नको, 2 हस्तक आणि 1 मस्तक, पण अंतःकरणातून लीन होणारा असावं, अनन्य भाव असावा. नादे मृग्ध झाला मृग देह विसरला अंग. संगीत हरिणाला खूप आवडतं महाराज. इतकं आवडतं की पारधी समोर येऊन बाण घालतो, उघड्या डोळ्यांनी हरिण पाहत असतं, परंतु त्या संगीतामध्ये तो इतका मंत्रमुग्ध झालेला असतो, इतका गर्क झालेला असतो की प्रत्यक्ष काळ पारधी रूपानं त्याच्या समोर उभा राहतो, पण विचलित होत नाही, पळून जात नाही महाराज. अब तक जब तक है सास शरीर में तब तक बीन बजाव म्हणतं मरणारा हरिण सुद्धा. की पारधी दादा घात केलास रे तू, बाण घातला, पण जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत वाजवणं, संगीत वाजवणं थांबू नको, बीन वाजवत राहा. इस शिंग के कर शिंगोटी मांस पका पका कर खा. इस चाम पर बैठ कर घडी घडी बीन बजाव. काय अनन्य भाव आहे महाराज. हरिण सांगतं पारधी दादा माझं मांस फार चवदार आहे, ते पकवून खा. माझे शिंग आकर्षक आहे, तुझ्या दिवाणखान्यामध्ये तुझ्या हॉलमध्ये ते लाव, शोभून दिसतील. इतकंच काय, माझं चांबडं पवित्र आहे, त्यावर बसून तू पूजा अर्चाचं कार्य कर. पण एक कर, वाजवणं थांबू नको, संगीत थांबवू नको. मेल्यानंतर सुद्धा ही इच्छा आहे महाराज. याला अनन्य भाव म्हटलेला आहे. असा अनन्य भाव आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी निर्माण व्हायला पाहिजे. जळो जैसा प्रेम रंग जाय भुलोनी पतंग. पतंग असतं, कीटक असतं महाराज. दिवा पेटवल्यानंतर त्यात तो प्रकाश
त्याच्यात तो इतका आसक्त होऊन जातो, त्या प्रकाशावर इतकं प्रेम करतो की त्यावर झडप घालतो, जळून खाक होतो महाराज. पण आसक्ती सोडत नाही. जळो तैसा प्रेम रंग जाय बोलोनी पतंग, सासूसाठी रडे सोन भाव अंतरीचा भिन्न. नाटकीपणा नसावा महाराज. प्रेम हे अनन्य भावानं असावं, अनन्य भाव. त्यात दुसऱ्याचा शिरकावच नसावा. पतंग जीवानिशी तो किडा मरतो, पण दिव्यावर झडप घालतोच महाराज. जळो तैसा प्रेम. भगवंताविषयी तशी आस्था निर्माण व्हायला पाहिजे की देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. असा दृढ विश्वास भगवंत चरणी आमचा व्हायला पाहिजे. श्रद्धा तितकी दृढ व्हायला पाहिजे महाराज. दुसरा विषयच असू नये अशा प्रकारचं अनन्य भक्ती, भगवंताची पूजा अर्चा अशा अनन्य भावाने केलं की भगवंत अशा जीवाचा, अशा या अनन्य भक्ताचा स्वीकार करत असतो. सर्व भावे भगवंताच्या चरणी जो लीन होतो, सोपान वृत्तीमध्ये येतो. ठेविले अनंते तैशीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. त्याला जे दिलं ते मला का दिलं नाही, अशी असूया मनामध्ये असूच नाही महाराज. आणि जोपर्यंत ही असूया मनामध्ये आहे तोपर्यंत मनातला द्वेष मत्सर कधीही जाणार नाही. षड्रिपूचं कमांड तुमच्या शरीरावर राहील. चित्ताच्या ठिकाणी, मस्तिकाच्या ठिकाणी ती किडेच वळवळ करत बसतात महाराज. सुधरूच देत नाही, भ्रमित करून टाकतात. आणि असं भ्रमिक अवस्थाच माणसाला अधोगतीला नेत असते महाराज. म्हणून निखळ प्रेम असावं, निखळ भक्ती असावी, त्यात निर्बलता असावी, त्यात संपूर्ण समर्पण भाव असावा. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही असं नाही घडत महाराज. एकतर प्रपंच करावा, नाहीतर परमार्थ करावा. म्हणजे प्रपंच सोडून द्यावा असं नाही, प्रपंच करायचाच आहे. आणि तुम्ही नाही केला तरी तो होत राहणार आहे. करावा लागतो तो परमार्थ करावा लागतो महाराज. संतांच्या प्रपंचामध्येही परमार्थच होता. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, लसूण कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणतात सावतामाळी. संतांना प्रपंचामध्येही परमार्थ आणता आला. नवे नवे त्यांचा प्रपंचच परमार्थ होऊन गेला महाराज. आणि आमच्या परमार्थातही प्रपंच डोकावतोच. देहानं आम्ही बसतो परमार्थाच्या ठिकाणी, पण चित्तानं मनानं सदैव प्रपंचामध्ये अडकलेला असतो महाराज. कीर्तन ऐकायला आलं, परंतु घरी कुलूप नीट लावलं आहे की नाही हा सहज विचार डोक्यात येतो. आणि कीर्तन संपेपर्यंत डोक्यामध्ये तोच विचार चालू राहतो महाराज. आमच्या प्रपंचातही परमार्थ येतो, परमार्थातही प्रपंच येतो. संतांच्या प्रपंचातही परमार्थ होता. तसं प्रपंचामध्ये परमार्थ आम्हाला सेट करता आला पाहिजे. प्रत्येक श्वासागणे भगवंताचं नाम आमच्या मुखात यायला पाहिजे, श्वासामध्ये बसायला पाहिजे महाराज. एकदम बसत नाही. बऱ्याच वेळा जप करत असताना किंवा श्रवण भक्ती करत असताना, काही प्रवचन ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना मुद्दाम झोप येते महाराज. झोप येणं खरं तर ते उत्तम लक्षण आहे साधकाचं त्या ठिकाणचं. कारण अंगातले जे दोष आहेत ते दोष बाहेर जाताना ते सरळ कसे जातील महाराज.
चांगले विचार आत्मसात करत असताना वाईट विचार बाहेर जाताना ते त्रास देऊनच जातात. म्हणून ती झोप येतेच. रिकामं भांडं पाण्यामध्ये बुडवलं तर आतली हवा बाहेर मुकाट्यानं जात नाही महाराज, बडबड बडबड आवाज करत जातं. तसं निद्रादेवी कमांड घेतेच जीवावर, परंतु ती कमांड आम्हाला स्मरणात राहायला पाहिजे. हे ते त्याचं कार्य करत आहे. ज्या अर्थी आम्हाला सुस्ती येत आहे त्या अर्थी आतले दोष बाहेर पडत आहे. हा परमानंद सुप्त आनंद आमच्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हा ती आलेली झोप म्हणते अरे हा काही हारत नाही मला, आणि मग ती निघून जाते. मग पुन्हा ती कधी येत नाही. मग परमार्थाची गोडी लागत जाते. दोषच संपल्यानंतर झोप येण्याचा प्रश्नच येत नाही महाराज. श्रवण भक्तीमध्ये झोप येते याचा अर्थ आतले चांगलं आत चाललं आहे जे तुम्हाला कळत नाही, आणि आतलं बाहेर पडतं आहे जे नाचलेलं आहे. आणि ते बाहेर जाताना आपला प्रभाव टाकत असतं. सहजासहजी जात नाही. ते हवेसारखा आवाज करतच, तिचा परिणाम करतच तो दोष बाहेर जात असतो. म्हणून झोप येते म्हणून नैराश्य येता कामा नये. जसं दुःख वाट्याला आलं की पापाचं क्षालन होत आहे, तसं श्रवण भक्तीमध्ये व्यवस्थित झोप घेतल्यानंतरही, रात्रीचा विश्राम केल्यानंतरही जर झोप येत असेल, त्याचा सरळ अर्थ आहे महाराज आमच्यातले दोष बाहेर पडत आहेत. या विचारात तुम्ही जेव्हा त्या झोपेशी एकाग्रता साधाल, ती झोप का येते याचा शोध घ्याल, त्यावेळेस आतले दोष पूर्ण संपल्यानंतर झोप यायचं आपोआप बंद होऊन जाईल. चित्त परमार्थाच्या ठिकाणी एकाग्र व्हायला लागेल. समजायचं दोषाचं पारडं हलकं झालं, श्रद्धेचं भक्तीचं परमार्थाचं पारडं जड होत चाललं. असा संतोष चित्ताच्या ठिकाणी निर्माण व्हायलाच पाहिजे, आणि तो होतो. फक्त आम्ही घडत असलेल्या घटनाकडे त्या दृष्टीनं पाहत नाही महाराज. दोष म्हणूनच त्याच्याकडे पाहतो. काही दोषातही चांगलं असतं, ते चांगलं आम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि ही अनुभूती इतर योनीमध्ये येत नाही, ती फक्त मनुष्य योनीमध्येच येते महाराज. एकच योनी आहे, आणि ही मनुष्य योनी ही एकच योनी अशी आहे की भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता यामध्ये वर्तमानाचा आनंद ते घालवून बसतं. बाकी सगळ्या योनी वर्तमानातला आनंद लुटत असतात. मी असं वागायला नव्हतो, मी तसं वागायला नको होतं, त्या ठिकाणी माझं असं नुकसान झालं, त्या ठिकाणी तो टाईम वाया गेला वगैरे वगैरे. ही भूतकाळाच्या चिंतनामध्ये घटित गेलेल्या चुकांचं जर आम्ही सतत स्मरण करत राहिलो तर वर्तमानामध्ये आनंद मिळत नाही. तुका म्हणे तुझं वानू कैशा परी एक मुख हरी आयुष्य थोडे. देवा प्रपंच तर मी केला तुकोबार आहे म्हणतात. आता तुझंच नाम घ्यावं, तुझाच ध्यास लागलाय, पण ते करायला एक तर तोंड तू एकच दिलेलं आहे, तुझं नाम घ्यायला, तुझं स्मरण करायला, तुझा जप करायला, आणि आयुष्याची सुद्धा मर्यादा घालून दिलेली आहे. आणि आम्हाला अख्खं आयुष्य प्रपंच करायला कमी पडतं महाराज. परमार्थाचं तर आम्ही सुरुवात सुद्धा करत नाही, आयुष्य संपून जातं. संपूर्ण आयुष्य उद्या काय होईल या चिंतेमध्ये आमचं जातं महाराज. 21 पिढ्याचं आहे. शेठजीला विचारलं चिंता का करताय, खंगत का चाललं आहे, शरीर का सुखत चाललं आहे, कशाची चिंता आहे. म्हणला 21 पिढ्यापुरतील एवढंच आहे, 22व्या पिढीचं काय होईल याची चिंता करत बसलोय. भविष्याच्या चिंता करण्यामध्ये वर्तमानातलं कमवलेलं गडगंज, त्याचा सुख, त्याचा भोग आम्ही घेऊ शकत नाही महाराज. चिंता असल्याचं एक कारण आहे. म्हणून भविष्याची चिंता करू नये. भूतकाळाचा पश्चाताप नको, भविष्यातली चिंता नको. वर्तमानात आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. माऊली यावर भाष्य करताना 194 क्रमांकाचे म्हणतात, जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जी सुखाची राणीव मिराशांची. अर्थात जे निराभिमानांचं वैभव आहे, जे
गुणातीतांचं ज्ञान आहे, असे हे अनन्य भक्त भगवंताला सदैव प्रिय असतात. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जी सुखाची राणीव, निराशांची आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.